जग से निराला। बम बोला बम बोला बम बोला बोला बम बोला बम बोला बम बोला बोला बम बोला बम बोला 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 बम बोला बम बोला। सारे जग का है वो रखवाला, सारे जग का है वो रखवाला। हाँ मेरा भोला है जग से निराला। बम बोला बम बोला बम बोला बोला बम बोला बम बोला बम बोला बम बोला बम बोला बम बोला बोला बम 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 बोला बोला बम बोला बम बोला बम बोला। शंकर भगवान की जय। एकदा विठ्ठल बाबांसाठी टाळी। फार गोड, फार सुंदर। तर असा हा भोळा देव आपल्या सगळ्यांवरती कृपा करण्यासाठी बसलेला आहे। त्याला श्रद्धेनं शरण जा, जीवनाचे सगळे कोढे सुटून जातील। शिव महापुराण सांगते दादांनो, फार गोड आहे शिव महापुराण। भलेही मागे काही तुमचे दिवस चुकले असतील पावसामुळे, अडचणीमुळे, तब्येतीमुळे, आता उद्याचा दिवस चुकवू नका, कारण उद्या पगाराचा दिवस आहे। 7वा दिवस म्हणजे पगाराचा दिवस, तर सांगतेचा दिवस, म्हणून उद्या अजिबात चुकवू नका। उद्याच्या कथाश्रवणानं मागच्या 6 दिवसाच्या कथाश्रवणाचं फल मिळून जाईल तुम्हाला बरं। विश्वास ठेवा, कारण इथं उभं राहून जो कहूंगी सच कहूंगी, सच के सिवा कुछ नहीं कहूंगी। विठाला विठाला जगद्गुरु तुकोबारायांचा गोड अभंग सेवेसाठी निवडलाय। जगद्गुरु तुकाराम महाराज एवढे महान संत आहेत ना, जे संसाराच्या बाबतीमध्ये भोळे आहेत आणि परमार्थाच्या बाबतीत चतुर आहेत। साधनेसाठी खूप चतुर आहेत, एक क्षणही वाया घालवत नाहीत। आपण संसार पटाईत आहोत संसार करण्यामध्ये, संसार चिकाटीनं करण्यामध्ये आपण सेकंद सुद्धा वायाला घालवत नाहीत। पण जगद्गुरु तुकोबारायांचं चिंतन करा, संसाराच्या बाबतीमध्ये एवढे भोळे, काहीच लक्ष नाही त्यांना। भोळ्याचा अर्थ कळतो ना तुम्हाला? भोळे असे असतात त्यांना काहीच कळत नाही, पण महाराज प्रपंचाच्या बाबतीत भोळे आहेत, परमार्थात मात्र चतुर आहेत। भोळे माणसं कशी असतात त्याचं उदाहरण सांगते मी तुम्हाला। 2 भोळे होते, पती पत्नी, नवरा पण भोळा आणि बायको पण भोळी। तुम्ही म्हणाल असा कसा जोड लावला असेल? मला सांगा, डॉक्टर असेल तर डॉक्टरीने मुलगी पाहतात, शिक्षक असेल तर मुलगी सुद्धा शिक्षिका पाहतात, म्हणजे एका क्षेत्रातली जोडी लावण्याचा लोक प्रयत्न करतात। मग भोळ्या पोराला चतुर पोरगी कशी मिळणार? एक तर पोरींचा तुटवाडा झालाय खूप। आता गावागावाचा जर सर्वे केला तर 30 ते 35च्या रेंजमध्ये बरेच खोंड सापडतात बिना लग्नाची। परिस्थिती फार बदललेली आहे, काळ फार कठीण आलेला आहे। माझ्या ताईंनो, थोडंसं काळ ओळखून चालला पाहिजे आपण सगळ्यांनी, कारण मुलगी देताना त्या मुलीपेक्षा मुलीच्या आईचा डिमांड जास्त असतो। ती म्हणते ज्या घरात मुलगी द्यायची ना त्या पोराला नोकरी पाहिजे, 100 एकर जमीन पाहिजे, साऱ्या शेतात ऊस पाहिजे, बांधलेला बंगला पाहिजे, फिरायला गाडी पाहिजे, बँक बॅलन्स पाहिजे, मुलगा दिसायला सुंदर पाहिजे, त्या घरात ननंद नको, दुसरा वाटेकरी नको, त्या घरातली सासू सुद्धा मेलेली पाहिजे। एवढ्या लोकांच्या मागण्या झालेल्या आहेत। तर मी तुम्हाला सांगत होते, जोडा तसा लावला भोळा भोळा पाहून। तो भोळा होता ग्रहस्थ, त्याला पत्नी सुद्धा भोळी भेटली, पण अशांची देव काय करतो ना, देव त्यांना राखण करत असतो किंवा त्यांचं रक्षण करतो, त्यांची काळजी घेत असतो। ते दोघे पती पत्नी भोळे होते, पण त्यांना जी त्यांच्या पोटी जी मुलं जन्मली ना ती खूप हुशार निघाली, खूप हुशार। मुलं लहानाची मोठी झाली देवदयेनं, लहानाची मोठी झाली, मुलं चतुर होती, नोकरीला लागली, उद्योगाला लागली, आपापल्या क्षेत्रामध्ये स्टेबल झाली, खूप चांगलं झालं त्यांचं। एक दिवस पोरांनी चुकून कीर्तन ऐकलं, कीर्तनात ऐकलं त्यांनी की कधीतरी जन्माला येऊन पंढरपूरला जावं। जन्मासी
ऐकलं त्यांनी चुकून कीर्तनात, जन्माला येऊन एकदा तरी पंढरपूरला जावं. पोरांनी ठरवलं पंढरपूरला जायचं. आई बाबा भोळे होते, थोडीशी अडचण वाटत होती. सगळा परिवार एकत्र आला. लेकांनी सुनांनी सगळ्यांनी मिळून विचारलं, आई बाबा आम्ही पंढरपूरला जावं का? तुम्हालाच पाठवलं असतं, पण तुम्ही भोळे आहात, चुकताल, त्रास होईल. शहाण्यांच्या डोक्याला चक्कर बसतो तिथे, भोळ्या माणसाचं काय खरं आहे. आम्ही जातो. आई वडील चांगले होते, भोळे होते पण चांगले होते. ते म्हटले काही हरकत नाही पोरांनो, तुम्ही जा पंढरपूरला, आम्ही घरी राहतो, पण महिन्याचा किराणा घरात भरून ठेवा. आम्हाला कुठल्याच गोष्टीसाठी घराच्या बाहेर जायची वेळ नाही आली पाहिजे. पोरांनी महिनाभराचा किराणा भरून ठेवला. भोळे होते बरं, मी भोळ्यावर सांगते तुम्हाला, भोळे कसे असतात ते ऐका. महिन्याचा किराणा भरून ठेवला. ते गेले, सगळं कुटुंब गेलं पंढरपूरला. घरात दोघंच आहे, ती भोळीबाई, तिचा पती तो भोळा. दुसऱ्या दिवशी तर गेले. दुसऱ्या दिवशी तो सकाळीच, ती बाई सकाळीच उठली. तिला लवकर उठायची सवय, तिनं घर वगैरे सगळं आवरलं. तिला चहा प्यायची सवय होती. चहा बनवायला लागली. ती गॅस पेटवला, पातेलं ठेवलं, पाणी टाकलं, दूध टाकलं, चहा पावडर टाकली, पण तिला साखरच सापडेना. डब्यामधली साखर संपलेली होती. तिनं किराणाच्या बॅगमध्ये पाहिलं, साखरच नाही. सगळं घर तिनं ढुंडाळलं, पण तिला साखर सापडली नाही. मालकाला उठवलं, उठा ना तुम्ही. तो म्हटलं झालं काय? अहो मला चहा प्यायचा आहे. तो म्हटला काय मी बनवून देऊ का तुला चहा? ती म्हटली तुम्ही बनवू नका, पण साखर मिळेना मला, शोधू लागा. दोघांनी साखर शोधली, साखर सापडलीच नाही. लक्षात आलं आपल्या मुलांनी सारं भरून ठेवलं, पण चुकून त्यांच्याकडनं साखर राहिली. आता काय करायचं? ती म्हटली अहो चहा पिल्याशिवाय माझं डोकंच काम करणार नाही. होतं का डोकं तिला? म्हणजे आकृती होती पण सुचत होतं का? भोळी होती ती. ती म्हटली माझं डोकंच काम करणार नाही. तो म्हटलं खरं ग, माझं पण डोकं काम करणार नाही. किती भोळे म्हणावे लागतील ना. मग तो म्हटला मी काय करू? ती म्हटली तुम्ही जा आणि साखर घेऊन या. तो म्हटला तुला माहिती नाही का मी भोळा आहे? जर गावात गेलो रस्त्यात चुकलो तर मग काय करायचं? ती म्हटली एक काम करते, मी तुमच्या शर्टला ना दोरी बांधून ठेवते. तुम्ही घरातून पैसे घेऊन बाहेर पडा. घरं, रंग, खिडक्या, दरवाजे, दारातली झाडं, घरांची नावं पाहत पाहत दुकानात जा, साखर घ्या आणि मग तुम्हाला वापस यायचं टेन्शनच नाही. मी तुमचे ते शर्टची बांधलेली दोरी अशी ओढल ना, जशी जशी मी ओढल तसं तसं तुम्ही घरात यायचं. तो म्हटला नो टेन्शन, आता काही ताणच नाही. म्हटलं जातो मी. तिनं शर्टला दोरी बांधली, हातात पैसे घेतले, पायात चप्पल घातली, निघाला तो. घराचे रंग, त्याच्यावरचं नाव, दारं, खिडक्या, दारातली झाडं सगळं पाहत निघाला आणि एका दुकानामध्ये आला. पैसे दिले, साखर घेतली, वापस निघाला. टेन्शन काहीच नाही. त्याच्या लक्षात आलं आता यांनी साखर घेतली. मग तिनं दोरी ओढायला चालू केलं. जशी जशी दोरी ओढते तसा तसा तो घराकडे नो टेन्शन निघालेला आहे, काहीच ताण नाही त्याला. पण जिथून ही दोरीने हा निघालेला होता ना, त्या गल्लीमध्ये तिसरं भोळं होतं. त्यानं काय केलं, ही दोरी इकडनं तिकडनं काही दिसत नाही त्याला, फक्त दोरीच चाललेली दिसायला लागली. त्यानं घरातून कात्री आणली, पळत कात्री आणून कचकन दोरीच कापली. काय डोक्याला ताण झाला आता. दोरी जागेवर पडली, हे जागेवरच उभं राहिलं. हे म्हटलं बायकोने का बरं दोरी सोडून दिली? हिला काय चहा प्यायचा नाही का वैतागली का रागावली? काय झालं ह्याला काहीच कळना. हे जे रस्ता चुकलं ते बस स्टँडवर येऊन बसलं. हिनं 2 तास वाट पाहिली, गेले पण आलीच नाही. काय झालं असेल? दोरी हातात आली तिच्या लक्षात आलं हे चुकले बरं, दोरी बहुतेक सुटली बरं. ती घरातून बाहेर पडली शोध घ्यायला. किती हुशार म्हणावी लागेल ही. घरातून बाहेर पडली त्याचा शोध घ्यायला. पूर्ण गल्लीमध्ये फिरली, फिरून ती सुद्धा बस स्टँडवर आली आणि त्याच बाकड्यावर बसली, पण दुसऱ्या कोपऱ्यावर. एका कोपऱ्यात ही, दुसऱ्या कोपऱ्यात ही. दोघं एकमेकडे पाहायचे पण ओळखूच येईना त्यांना, आपलंच एक म्हणून. किती गंमत म्हणावी लागेल. एकमेकाकडे पाहायचे ना असं करायचे. पण पाहता पुन्हा सरकत जवळ आले. बरं जवळ येऊन तो तिला म्हणतोय मावशी. आता हे पटतंय का तुम्हाला? काय म्हणतोय मावशी?
ती म्हणते मामा बोला ना. आता तो तिचा मामा नाहीये पण हिच्या लक्षातच येईना. ती म्हणते बोला ना मामा. तो म्हणतो मावशी तुम्ही इथे काय करता. ती म्हणते मामा माझ्या मालकाला शोधायला आले मी. त्यानं विचारलं काय कशासाठी शोधताय. म्हणे माझे मालक ना साखर आणायला आले होते. तो म्हटला मी पण साखरच घेऊन आलो होतो. साखर म्हटलं की काय त्याच्या डोक्यात आलं. ती म्हटली पप्याचा बाप तुम्ही येत का काय चला. आता ही भोळ्यांची सीमाच झाली. एवढे भोळे हे व्यावहारिक भोळे झाले. एक तुम्हाला खरी गोष्ट सांगते. शेतकऱ्याची सून होती शेतकऱ्याची पण भोळी होती. आता पीक आलेलं असतं आणि पिकाला बैलांनी तोंड लावू नये शेतामध्ये काम करताना म्हणून बैलाच्या डोळ्याला अशी पट्टी लावलेली असते. कापडं बांधलेली असतात अशी. तोंडाला मुंगसं राहतं आणि असं ते कपडे सोडलेले असतात बाजूनं अशी पट्टी बांधून. त्या सुनानं काय विचारलं. नवीन लग्न झालेलं भोळी होती ती. मिळतच नव्हती म्हणून केली होती. ती भोळी होती. ती म्हटली मामा या बैलांच्या डोक्याला का बरं बांधलाय. तो म्हटला बांधलंय का असंच. नाही हो त्यांचं काही डोकं दुखतं की काय. आता बैलाचं कुठं डोकं दुखत असतंय का. म्हणजे एवढी भोळी माणसं समाजामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पण माझ्या जगद्गुरु तुकोबारांचं भोळेपण हे प्रपंचाच्या बाबतीमध्ये आहे आणि परमार्थात ते एवढे चतुर आहेत ना. एवढे चतुर. माझी मज झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतला माझ्या मनाला गो छंद. शिंक जांभळी खोकला आणि इतकाच वेळ वाया गेला. जगद्गुरु तुकोबाराय फार महान साधू आहेत. खूप महान. माझ्या ताईनं थोडंसं चिंतन करू आपण. महाराजांचं महात्म्य सांगते मी तुम्हाला. जगद्गुरु तुकोबारायांचं तोंड विठ्ठलाचं भजन करत होतं नवल नाही बरं. महाराज जिथे बसत होते ना त्या आजूबाजूचे सगळे जीव सुद्धा भजन करत होते. ज्या झाडाखाली बसत होते ते झाड सुद्धा विठ्ठलाचं भजन करत होतं. संथ वाहणारी इंद्रायणी माता सुद्धा भजन करत होती. महाराजांच्या खांद्यावर येऊन बसणारे पक्षी सुद्धा विठ्ठलाचं भजन करत होते. पक्ष्यांनी विणेच्या तारावर चोंच फिरवावी आणि महाराजांच्या सोबत भजन करावं. पक्ष्यांच्या अंतकरणातला शुद्ध झालेला तो भाव पाहून महाराज त्यांना म्हणतात पक्ष्यांनो अरे माझ्या रक्ताचे नातेवाईक कधी माझ्यासोबत भजन करत नाहीत पण तुम्ही पक्षी असून माझ्यासोबत भजन करता. रमे तेथे मन क्रीडा करी वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे. 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 सोबत पक्ष्यांनी भजन करावं. नवल नाही माझ्या ताईंनो. महाराज ज्या वाटेवरून चालतात ना ती वाट सुद्धा विठ्ठलाचं भजन करते. बोलण्याकडे लक्ष द्या. महाराज ज्या वाटेवरून चालतात ती वाट सुद्धा विठ्ठलाचं भजन करते. डोंगरकडा आपली वाट लागली तरी आपल्या तोंडाला भजन येत नाही. हे समजतंय ना तुम्हाला.
जनाबाईच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणत होते, आपल्या गौऱ्या पुढे गेल्या तरी आपल्या तोंडाला भजन येत नाही. विचार करायचा आपण याच्यावरती. हे पुन्हा पुन्हा नाही हा नरदेह. संतांच्या विचारावर कुठेतरी आपण अवलंब करायचा आहे आणि त्यांनी सांगितलेलं आचरणामध्ये आणण्याचा प्रयत्न करायचा, तरच या देहाचं सोनं होणार आहे. महाराजांची वाट विठ्ठलाचं भजन करत होती. प्रसंग फार गोड आहे. प्रसंग सांगेन मी तुम्हाला. महाराजांच्या पत्नीचं नाव काय? जिजाबाई. जिजामाता खूप कडक स्वभावाच्या होत्या. खूप बडबड करायच्या, पण मोकळ्या मनाच्या होत्या. जी माणसं बोलून मोकळी होतात ना, ते पोटात काही ठेवत नाहीत बरं. ते खरंच मोकळ्या मनाच्या असतात. काही बोलत नाहीत, पण काम दाखवल्याशिवाय राहत नाही. ते आतल्या गाठीचे असतात. मग कधी आतल्या गाठीच्या माणसापासून सावध राहावं. कधी एक वेळेला पटकन आणि तटकन बोलणारी माणसं चालतील, पण मुक्या माणसांपासून सावध राहा. जी बोलत नाहीत पण काम दाखवतात. जिजामाता खूप बोलायच्या, पण मनानं मोकळ्या होत्या. आणि पतिव्रतांच्या यादीमध्ये त्यांचं खूप सुंदर नाव होतं. तुम्ही म्हणाल, पतीला फडफड बोलल्यानंतर, शिव्या घातल्यानंतर, टाकून बोलल्यानंतर त्या स्त्रीला पतिव्रता धर्म प्राप्त होतो काय? म्हणजे तुम्ही याचा गैरफायदा घेऊ नका. माझं बोलणं समजून घ्या. पतिव्रता हा धर्म श्रद्धा आणि समर्पण, पतीच्या ठाई श्रद्धा आणि त्याच्यासाठी समर्पण असावं लागतं, तेव्हा पतिव्रता धर्म प्राप्त होत असतो. पण जिजामाता टाकून बोलत होत्या तरी त्यांना पतिव्रता धर्म कसा प्राप्त झाला आणि त्यांना पतिव्रता धर्म प्राप्त झाला याचा पुरावा काय? त्याचा पुरावा सांगते तुम्हाला. भगवान परमात्माला एक वेळेला त्याला स्वतःला बोललेलं, त्याच्या परिवाराला बोललेलं चालेल, पण त्याच्या भक्ताला कुणी बोललेलं त्याला सहन होत नाही. माझं बोलणं कान देऊ नये का? जर त्याच्या भक्ताला बोललेलं त्याला सहन होत नाही, तर मग जिजामाता एवढं बोलत होत्या, त्यानं जिजामातेच्या पायातला काटा काढण्यासाठी का बरं गेला असेल? कारण त्याला माहिती आहे जिजामाता तुकोबारांच्या पोटाची काळजी घेतात, म्हणून महाराजांचं भजन ताकदीनं होतं. विचार करा थोडासा. एखादी पत्नी आपल्या पतीला खूप बोलते, बोलू द्या, पण ज्या पतीचं प्रपंचाकडे रुपया एवढं सुद्धा लक्ष नाही, घरातलं मीठ पीठ संपलंय का तिकडे लक्ष नाही, लेकरांच्या पोटाला अन्न आहे का त्याचं सुद्धा लक्ष नाही, आपल्या पत्नीच्या अंगावर साड्यांचे तुकडे किती जोडले याचं भान नाही, आपल्या पत्नीच्या गळ्यामध्ये सोन्याचे मणी किती, काळे मणी किती याचं गणित ज्याला माहिती नाही, कसलंच लक्ष प्रपंचाकडे नाही, अशा पतीच्या जेवणाची दखल तुम्ही घ्याल काय? वेळच्या वेळेवर त्यांना जेवण द्याल काय? डोंगरकडा, तुम्हाला विचारते मी, खरंच तुमचं लक्ष राहील? पण सांगू तुम्हाला, तुकोबारांचं काडी एवढं सुद्धा प्रपंचाकडे लक्ष नाही. जिजामाता महाराजांच्या जेवणामध्ये काडी एवढं सुद्धा दुर्लक्ष करत नाहीत. महाराज जे घरातून उठतात ते डोंगरावर जातात भजन
टाळी वाजवा एकदा. फार छान, फार सुंदर. संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. परमार्थासाठी जे चतुर आहेत आणि संसारासाठी जे भोळे आहेत असे माझे जगद्गुरु तुकोबराय. उठलं की त्यांनी डोंगर गाठावा, तिकडे जाऊन भजन करावं. लोकांतात भजन नाही होत म्हणून महाराजांनी एकांत पाहावा. पण सांगू तुम्हाला, पोटात अन्न असल्याशिवाय भजन होईल का? एकादशीच्या दिवशी माणसाकडनं जास्त भजन होत नाही, जास्त फराळावरच लक्ष राहतं माणसाचं. पोटात जर अन्न नसेल तर भजन होत नाही. तरी महाराजांचं भजन एवढ्या ताकदीनं का होतंय? पोटाचा प्रश्नच कधी त्यांच्या समोर उभा राहिला नाही. पोटाची काळजी घेण्यासाठी महालक्ष्मी त्यांच्या सोबत आहे. माता जिजामाता पतिव्रता नाही. जिजामातेनं ज्या पतीचं लक्ष रुपया एवढा सुद्धा प्रपंचाकडे नाही, त्याच्याकडे थोडं सुद्धा दुर्लक्ष नाही. त्यांनी विचार केलाय, माझ्या गळ्यामध्ये सोन्याचे मणी किती, काळे मणी किती हे महत्वाचं नाही, कानात झुंबर आहे का नाही ते महत्वाचं नाही, अंगावरती सोन्याचे अलंकार आहेत का नाही ते महत्वाचं नाही, अंगावर पैठणी आहे का 200 रुपयाची साडी हे महत्वाचं नाही. माझ्या जीवनातला सगळ्यात मोठा अलंकार म्हणजे माझ्या कपाळावरचं कुंकू आहे. आणि हे प्रत्येक स्त्रीनं जर लक्षात घेतलं आणि त्याच्यावर जर लक्ष केंद्रित केलं तर तुम्ही झोपडीत सुद्धा स्वर्ग उभा कराल आणि आनंदानं जगाल. दुःखच तुमच्या वाट्याला कधी येणार नाही. पण आपण जवळचं सोडतो, दुसऱ्याचं पाहून भटकतो. आपण दुःख त्याच्यामुळे होतं आपल्याला. जिजामाता स्वयंपाक बनवावा आणि महाराजांना घेऊन जावं जेवणासाठी. डोंगर चढावा. डेली त्याची ड्युटीच आहे ती. स्वयंपाक करावा, डोंगरावर घेऊन जावा. तुम्ही म्हणाल महाराजांना जीव घालतायत. महाराज काही घरी जेवायला येत नव्हते आणि डबा पण सोबत घेऊन जात नव्हते. महाराज काय करायचे? उठलं की निघून जायचे डोंगरावर. जिजामातेनं जावं. एक दिवस वैतागून गेल्या. एक दिवस म्हणतात महाराज कुठल्या तरी एका डोंगरावर थांबत जा. डोंगर चढणं आणि उतरणं बोलणं एवढं सोपं नाही. आता डांबरी रस्ते झाले, पण पूर्वी एवढं सोपं नव्हतं. देहू गावाचं चित्र डोळ्यासमोर आणा आणि भंडारा डोळ्यासमोर आणा. पावलं चढत जाणं, डोंगर चढत जाणं सोपं नाही. वैतागून गेल्या. महाराज कुठेतरी एका डोंगरावर थांबत जा. आऊ माझं ऐक, प्रेमानं आऊ म्हणायचे महाराज. तू डोंगर चढत जाऊच नको, माझी वाट नको पाहत जाऊ, तू जेवण करत जा. एकदा भजनाला लागलो की मला भुकेचंही भान राहत नाही. जिजामाता काय बोलल्या? महाराज वाटलं तर मला सांगा कुठल्या डोंगरावर थांबणार आहात, आणि जर तुम्हाला सांगायचं नसेल तर मला जेवण करण्याचा सल्ला देऊ नका. का? अजून 10 डोंगर चढल पण तुम्ही जेवल्याशिवाय जेवणार नाही. पतिव्रतेचं लक्षण आहे माझ्या ताईंनो. आपण फक्त म्हणतो हॅलो येता का जेवायला? 2 वाजले ना. अहो मी किती वेळची वाट पाहते. शेवायची भात काउंटर फुगलेली. शेवायचा भात खाऊन फोन लावते. पतिव्रता धर्म असा नाही प्राप्त होत. समर्पण, श्रद्धा. अजून 10 डोंगर चढल पण तुम्ही जेवल्याशिवाय जेवणार नाही. महाराजांचं मन द्रवलं. महाराज म्हणतात ताऊ सांगतो मी तुला. महाराज कुठे थांबणार आहात ते सांगणार का मला? नाही नाही तुला उपाय सांगतो मी. मलाच भान राहत नाही मी कुणीकडे निघालून तुला कसा सांगू, पण तुला उपाय सांगतो. डोंगर चढायची गरज नाही. डोंगर चढण्या अगोदर डोंगराच्या पायवाटेला कान लाव. जी वाट विठ्ठलाचं भजन करेल ना समजावं तिकडे आहे मी. जिजामाता चकित झाल्या म्हणे महाराज महाराजांचं तोंड लवकर भजन करण आणि तुम्ही म्हणता की पायवाट विठ्ठलाचं भजन करेल. अहो तो प्रयोग करून पहा. जिजामाता घरी आल्या. रात्र विचारात गेली. पहाट झाली. घरकाम आवरलं. भाकरी बनवल्या, टोपलीमध्ये भरल्या, टोपली डोक्यावर घेतली आणि पावलं निघाली डोंगराकडे. जिजामाता डोंगराकडे निघाल्या. पायवाट दिसली. आज प्रयोग करायचा होता. खरंच वाट विठ्ठलाचं भजन करेल का? डोक्यावरची टोपली खाली उतरवून ठेवली. गुडघे टेकवले, मान झुकवली, कान पाय वाटेला लावला. आश्चर्याचा धक्का बसला. त्या वाटेनं विठ्ठलाचं भजन केलं. ते भजन आपण सगळेजण करणार आहोत माझ्यासोबत. काय भजन चाललेलं होतं माझ्या ताईंनो. मन अंतकरण डोळे भरून येईल आपलं. वाट विठ्ठलाचं भजन करत होती. किती गोड. बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल, बोलावा. सर्वांनी भजन करा. रामा
माया माया बाबा माया बोला वाटेला विठ्ठलाचं भजन केलं. जिजामाता चकित झाल्या, दोन्ही डोळ्याला अश्रुधारा लागल्या, डोंगर चढून वरती गेल्या आणि महाराजांच्या चरणावर माथा टेकवला. माझ्या ताईंनो, माझ्या दादांनो, माझं बोलणं कान देऊ नाही का? ज्या साधूची वाट विठ्ठलाचं भजन करते ते साधू किती महान असते. कुणी म्हणेल ताई 350 वर्षापूर्वीची गोष्ट, आज आम्ही विश्वास कसा ठेवायचा 2023 मध्ये? सांगते मी तुम्हाला, कान देऊ नाही का? आजही तुकोबारायांची वाट विठ्ठलाचंच भजन करते. आजही त्याचे सगळे आपण वारकरी सगळे साक्षीदार आहोत, फक्त आपण विचार करत नाही. समित बाबा आजही देहू ते पंढरपूर झाला. काय बोलते ती वाट? आषाढी पालखी सोहळ्यात काय म्हणते ती वाट? ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, देहू ते पंढरपूर पालखी सोहळ्यात तीच वाट करते. सायंकाळचा हरिपाठ कोण करतं? ती वाट, तीच वाट करते. नित्य मालिका कोण घेतय? तीच वाट घेते. माझ्या ज्ञानोबारायला, माझ्या तुकोबारायला विठ्ठलाच्या भजनामध्ये कोण घेऊन जातं? तीच वाट जाते, फक्त आपण लक्ष देत नाही. आजही तुकोबारायांची वाट विठ्ठलाचंच भजन करते. एवढे महान साधू जगद्गुरु तुकोबाराया, साधूचा अनुग्रह त्यांच्या जीवनात प्राप्त झाला, संतांचा सहवास जीवनामध्ये प्राप्त झाला आणि साधूचं महत्व त्यांना कळालं. त्यांच्या लक्षात आलं, अरे जे आपल्याला कळालं ते जगाला सांगावं. कारण साधूचा स्वभाव आहे, सेवितो हा रस वाटितो आणि का, पण आपलं उलट आहे. जे भेटलं ते आपल्यालाच, दुसऱ्याचं भी झोपल्या का काय. सावध राहा. साधूचा स्वभाव जे मिळालं ना ते वाटायचं. मग महाराजांच्या लक्षात आलं, साधूचं महत्व जे आपल्याला कळालं ते जगाला सांगू. अभंगाचं पहिलं चरण.
काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की संतांच्या बाबतीत मी काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविते. संतांचा एक उपकार नाही, अनंत उपकार आमच्यावरती. साधू काय करतात, आम्हाला जागवण्याचं काम करतात. आता एक गोष्ट लक्षात घ्या माझ्या ताईंनो, माझ्या दादांनो, माझं बोलणं लक्षात घ्या. संतांचे खरंच आपल्यावरती उपकार आहेत. माणसातला माणूस जर जागा कोणी ठेवला असेल ना तर तो संतांनी. लक्षात घ्या, पैसे देऊन सुद्धा एखाद्याच्या सभेला एवढी माणसं जमा होणार नाहीत. आपल्याला काहीच पैसे दिलेले नाहीत पण इथे जमा झालो आपण, कारण आपण कुंताला मानतो, संत विचाराला मानतो, म्हणून आपण इथे एकत्र येतोय. आजकाल माणसं कुणाचंच ऐकायला तयार नाहीत. प्रत्येकाला घाई झाली माझं कुणीतरी ऐका, बरोबर आहे? प्रत्येकाला घाई आहे माझं कुणीतरी ऐका. आपण ऐकायला तयार नाहीत. आपण ऐकतो फक्त इथेच, एवढ्याच व्यासपीठाचं ऐकतो, कथा आणि कीर्तन इथेच आपण ऐकतो. इतर ठिकाणी माणसं ऐकून घेत नाहीत. पण खरंच माणसानं थोडं ऐकायला शिकावं. ऐकलं पाहिजे. देवानं बनवतानाच आपल्याला असं बनवलंय, कानं 2 दिले आणि तोंड 1 दिले. म्हणजे ऐका जास्त आणि बोला कमी. पण माणसं ऐकतात कमी आणि बोलतात जास्त. कीर्तन बसून ऐकावं लागतं, त्यातून काहीतरी चांगलं घ्यावं लागतं आणि आपलं जीवन सुंदर आपण बनवलं पाहिजे. अशा ज्या चांगुलपणाच्या गोष्टी आहेत ना त्या संतांनी आपल्याला दिलेल्या आहेत. हा संतांचा सगळ्यात मोठा उपकार आहे. माणसाचं माणूस पण जर कोणी जिवंत ठेवलं असेल तर ते संतांनी ठेवलेलं आहे. कोणी म्हणायला मला, ताई काय देतात तो संत आम्हाला? संत काय आपल्याला पैसे देतात? चुकूनही संत तुम्हाला पैसे देणार नाही, उलट तुमच्याकडनंच घेतील. एवढा मोठा सप्ताह आहे, पट्टी फाडा पटकन, देणगी द्या, काहीतरी दानधर्म करा, मागतील तुम्हाला संत, त्यांना देण्यातही आपलं भलं आहे. संत तुम्हाला पैसे देणार नाहीत, तुमच्याकडनंच घेतील. पण संत उपकार काय करतात ते ऐका. संत पैसे तर देणार नाहीत, पण तुम्हाला मिळालेला पैसा तो सांभाळावा कसा याचं ज्ञान तुम्हाला दिल्याशिवाय राहणार. पण पदावर बसल्यावर मत जागा होऊ देऊ नका हे शिकवल्याशिवाय राहणार नाहीत. हा साधूचा उपकार आहे. माणसातलं माणूस पण जिवंत ठेवण्याचं काम
संत करतात माझ्या ताईंनो. हा साधूचा सगळ्यात मोठा उपकार आहे. कुणी म्हणेल साधूचं समाजामध्ये स्थान काय? सगळ्यांनी एका डोंगर कडा कीर्तनातून तुम्हाला काही गोष्टी घरी घेऊन जायच्यात, चप्पल सोडून. कीर्तनातून काही गोष्टी घरी घेऊन जायच्यात, कान देऊन ऐका. साधूचं सामाजिक जीवनामध्ये स्थान काय? काही लोक म्हणतात काय सप्ताहाची गरज, एवढे पैसे खर्च करण्याची काय, कीर्तनकार एवढ्या दूरवरून बोलावण्याची गरज काय, मठ मंदिरांची गरज काय? गरज आहे या सगळ्या गोष्टींची, या सगळ्या गोष्टींची गरज आहे. बोलणं माझं कान देऊन ऐका. साधूचं समाजामध्ये स्थान काय? साधू आपल्या जीवनामध्ये किती महत्वाचे आहे त्याचा कधी आपण अभ्यास केलाय? कीर्तन डोक्यावरून जाऊ देऊ नका, डोक्यात जाऊ द्या. साधू आपल्या जीवनामध्ये किती महत्वाचे आहेत. भाजीमध्ये मीठ जेवढं महत्वाचं आहे, संत तेवढे आपल्या जीवनात महत्वाचे आहेत. भाजीतून मीठ वजा करा, तोंडाची चव निघून जाते, जेवणाची चव जाते. आणि जीवनातून संत वजा करा, जीवनाची चव निघून जाते. साधू शिवाय माणसाच्या जीवनाला सौंदर्यच नाही. संतांचा खूप मोठा उपकार आहे. चांगलं वाईट सांगणारं कोण आहे आपल्याला? हे करा ते करू नका, असं बोला तसं बोलू नका, हे सांगणारं कोण आहे? संताशिवाय दुसरं कोणी नाहीये. संत आपल्याला शिकवतात तुझं जीवन हे परोपकार करण्यासाठी आहे. हे संतांनी सांगितलंय आपल्याला. परोपकाराय फलंती वृक्षा, परोपकाराय दुहंती गावा, परोपकाराय वहंती नद्या, परोपकाराय मिदं शरीरम. चांगलं जगण्यासाठी, उपकार करण्यासाठी हे शरीर मिळालेलं आहे. हे जर आत्मविश्वासानं आणि परखडपणे जर आपल्याला कोण सांगत असेल तर ते संत सांगतात. केवळ सांगत नाही तर अंमलबजावणी सुद्धा करायला आपल्याला ते मार्गदर्शन करतात. साधूचा सगळ्यात मोठा उपकार काय? मज निरंतर जागविती. साधू जागवण्याचं काम करतात. दादा संत आम्हाला जागवण्याचं काम करतात. संत आमच्यातला राम जागा करतात, रावणाला मारून टाकतात. तुम्ही म्हणाल आपल्यात राम रावण आहे का? आहे ना. सांगणारे मी तुम्हाला, तुम्ही तुमची परीक्षा घ्यायची.
आपल्यातला राम जागा आहे का रावण जागा आहे, तुम्ही तुमचा अभ्यास करायचा. कारण माणसं काशी केलेली सांगतात पण मांजर मारलेली सांगत नाही. आणि आपण स्वतः जेवढा स्वतःला ओळखतो तेवढं दुसरं कोणी आपल्याला ओळखू शकत नाही. पण माझं बोलणं ऐका, संत काय करतात, आपल्यातला राम जागा करतात, रावण संपवतात. उदाहरण सांगते मी तुम्हाला, रामायणातला प्रसंग आहे, कान देऊन ऐका. उदाहरण लक्ष देऊन ऐकलं तरच तुम्हाला कळेल, नाहीतर डोक्यावरून जाईल ते. लक्ष देऊन ऐका, सावध राहा. रामरायाचं आणि रावणाचं युद्ध झालं. त्या युद्धामध्ये मर्यादा पुरुषोत्तम राघवेंद्र सरकारानं रावण मारला. ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. सगळ्यांना कळाली. मंदोदरीला कळाली नसेल का? तिलाही कळाली. हंबरडा फोडला, रडत आली. पतिव्रता होती, महान पतिव्रता. पतिव्रतेचं महिमान कीर्तन चालू झाल्यापासून सांगते मी तुम्हाला. मंदोदरी एवढी महान पतिव्रता होती. एक तिचं वैशिष्ट्य सांगते मी तुम्हाला ऐका. आपण जर अंगावर सोनं घातलं ना तर आपल्या सोन्यावर मळ चढतो. पण मंदोदरी अशी विशेष होती, तिनं जर अंगावर सोनं घातलं तर सोन्यातला मळ निघून जात होता. हे तिचं वैशिष्ट्य होतं. अशी मंदोदरी माता हंबरडा फोडत आली. तिच्या पतीचं प्रेत पाहिलं, रडायला लागली. पतिव्रता होती. खूप रडते, खूप रडते, खूप रडते. रडता रडता रागात आली आणि रागात बोलली, माझ्या पतीला मारणारा मला एकदा दाखवा. काय म्हणते मंदोदरी? माझ्या पतीला मारणारा मला एकदाच दाखवा. आता तिनं एवढं बोलायचं, हे काय बोलणं साधं नाही माझ्या ताईंनो. पतिव्रतेनं जर ठरवलं तर सूर्याला एका जागेवर थांबवते. तू का म्हणे पतिव्रता, तिची देवावरी सत्ता. तिनं जर ठरवलं तर सूर्याला एका जागेवर थांबवते. कान देऊन ऐका, एका पतिव्रतेनं श्रीकृष्ण भगवंताला शाप दिला. अरे महाभारताच्या युद्धात तू 100 मारले आणि 5 वाचवलेस. 100रातलं एक तरी मला आई म्हणायला ठेवायचं होतं. सगळं तुझ्या हातात होतं, तरी तू त्यांना मातीत घातलं. या सगळ्याचा कळसूत्र्यात तू आहेस. माझा शाप आहे तुला. तुझ्याही कुळात कुणी राहणार नाही. त्या पतिव्रतेचं नाव काय, जिनं कृष्णाला शाप दिला? झोपल्या नाही तुम्ही? गांधारी नाव आहे तिचं. आता गांधारीला जेव्हा तिचं लग्न जमलं ना तेव्हा तिला कळालं तिचा होणारा पती आंधळा आहे. तिनं त्याच वेळेला डोळ्याला पट्टी बांधून घेतली. तिनं ठरवलं, माझ्या पतीला जर जग पाहता येत नसेल तर मी सुद्धा हे जग पाहणार नाही. म्हणून तो पतिव्रता धर्म प्राप्त झालेला. विचार करा, पतिव्रता धर्म फुकट मिळत नाही. ती म्हणते माझ्या पतीला जग पाहता येत नाही, मी सुद्धा जग पाहणार नाही. माफी मागून विचारते तुम्हाला, तुम्ही पण ठरवायचं. माझ्या मालकाला साखर खाता येत नाही म्हणून मी सुद्धा जामून खाणार. पण खाता की नाही? जामून गटागट खाता, त्यांच्या समोर खाता. वर्ण म्हणता तुम्ही खाऊ नका, इकडा ना, तुमच्यावरचे मीच खाते, तुम्हाला साखर. अशानं पतिव्रता धर्म प्राप्त होईल? डोंगरकडा नाही. पतिव्रता धर्म श्रद्धाने समर्पणाने प्राप्त होतो. त्याच्यातली गांधारी, त्याच्यातली मंदोदरी, त्यानं म्हटली माझ्या पतीला मारणारा मला एकदा दाखवा. कुणीतरी बोट केलं, तो तिथे दगडावर बसलेला आहे. मागच्या बाजून आली. दृष्टांत लक्ष देऊन ऐका, कानांचं आणि मनाचं समाधान होईल तुमच्या. आणि या 6व्या दिवसाच्या कीर्तनातून आम्ही खरंच घरी काहीतरी घेऊन गेलोय, आमच्या उद्धाराचं. याचं तुम्हाला समाधान मिळेल. मागच्या बाजून आली मंदोदरी माता. राम जिथे बसले होते, रामाच्या पायाजवळ त्याची सावली पडली. राम तटकन उठून उभे राहिले, हात जोडले. राम म्हणतात, आई कोण आहेस तू? आई या एका शब्दात तिचा राग शांत झाला. त्या शब्दाची ताकद आहे ती. आई या एका शब्दात राग शांत झाला. मंदोदरी माता म्हणते, हे तपस्वी, 20 भुजांचा 10 मस्तकांचा बलशाली शौर्यवान धैर्यवान राजा रावण त्याची दुर्भागी पत्नी मी मंदोदरी आहे. आई मला माफ कर. तुझा पती बलवान होता, शौर्यवान होता, धैर्यवान होता, ब्रह्माचा वंशज होता. कुबेराच्या कॉलरला पकडून खाली आणण्याची त्याची ताकद होती. पण तो अधर्मानं वागला म्हणून मला मारावं लागलं. गाई मला माफ कर. मंदोदरी म्हणते, हे तपस्वी, तुला शाप देण्यासाठी, तुला कोसण्यासाठी मी इथे आलेली नाही. देवानं विचारलं, आई मग तू का आलीस इथे? ती म्हणते, मला माहिती आहे माझ्या पतीच्या भुजामधलं बल. मला माहिती आहे तो कैलास पर्वत हातावर घेऊन नाचत होता. ब्रह्माचा वंशज होता, शंकराचा भक्त होता, ताकदीनं मोठा होता, बलानं मोठा होता. 9 ग्रहाच्या पायऱ्या, 33 कोटी देवतांना त्यानं बंदिशाळेत टाकलं होतं. तो खूप गुणी होता. पण असं काय त्याच्यात कमी आहे की ते तुझ्यात विशेष आहे? तुझ्या हातानं त्याला मरावं लागलं. ते पाहण्यासाठी मी आले. काय म्हणते मंदोदरी? असं तुझ्यात काय विशेष आहे की ते माझ्या पतीत नाही, ते पाहण्यासाठी मी आले.
भगवान बोलले, आई तुला कळालं का मग माझ्यात काय विशेष आहे, तुझ्या पतीमध्ये काय कमी आहे? मंदोदरी बोलली, इथं आल्याबरोबरच मला कळालं की तुझ्यात काय विशेष आहे, माझ्या पतीत काय कमी आहे. भगवान बोलले, आई सांग ना मग मला काय तुला माझ्यात विशेष दिसलं. उत्तर कान देऊ नाही का आणि विचार घरी घेऊन जा. मंदोदरी बोलली, हे तपस्वी, माझा पती रावण त्याला 80,000 पत्न्या होत्या. माझ्यासारखी पतिव्रता पत्नी त्याची पटराणी होती. पण एवढं असतानाही त्यानं वनवासाच्या पत्नीवर वाईट नजर ठेवली आणि तिला चोरून घेऊन आला, तिला पत्नी बनवण्याचा प्रयत्न केला. हा माझा पती आहे आणि तू आहेस तपस्वी. परस्त्रीची सावली पडली तर उठून उभा राहिलास आणि हात जोडून आई म्हणालास. हाच फरक तुझ्यात माझ्या पतीमध्ये. फरक कळाला आपल्याला. याच्यातून आपण आपला अभ्यास करा. आपल्यातला राम जागा आहे का रावण जागा आहे? संत विचारांची शस्त्रक्रिया करतात, आपल्यातला रावण संपवतात, राम जागा करतात. आजही लंकेश रावणाचं कुणी नाव घेत नाही, पण वनवासी रामाचा जय जयकार केल्याशिवाय माणसं राहत नाहीत. आता टाळकरी कुणी बोलणार नाहीत. बसलेल्या लोकांचा मला आवाज ऐकायचा आहे. भगवान प्रभू रामचंद्राच्या नावाचा उच्चार सगळ्यांनी ताकदीनं. खाली बसलेल्या लोकांनी जरा झोप जाऊ द्या तुमची आणि जोरात माझ्या पाठीमागे जयकारा द्या. प्रभू रामचंद्र भगवान की, जटाशंकर भगवान की, प्रभू रामचंद्र भगवान की, पवन सुत हनुमान की, लक्ष्मण भैया की, सीता मैया की. आवाज कमजोर झाला, ताकदीनं. प्रभू रामचंद्र भगवान की, प्रभू रामचंद्र भगवान की, रावण महाराज की. शाबास. रावणाचा आपल्याला जय जयकार करायचा. हर घर में अब एक ही नारा गूंजेगा, भारत का बच्चा बच्चा अब जय श्री राम बोलेगा. भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. हर घर में अब एक ही नारा, जय श्री राम. हर घर में अब एक ही नारा गूंजेगा. प्रभु रामचंद्र भगवान की जय. भारत का बच्चा बच्चा अब जय श्री राम बोलेगा. भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. जय श्री राम बोलेगा. जय जय श्री राम बोलेगा. एकदा हे आमचे छोटे मृदंगाचार्य, त्यांच्यासाठी टाळी वाजवायला आपण. फार गोड, फार सुंदर. वेळ होतोय आपला, माझं बोलणं कान देऊ नाही का. साधू आपल्यातला राम जागा करतात, हा सगळ्यात मोठा उपकार आहे संतांचा. म्हणून काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती. आणि पहा आता संत आम्हाला जागवण्याचं काम करतात, आम्ही काय द्यावं त्यांना, काय द्यावे त्यासी. वेळ कमी असल्यामुळे व्हावे उतराई, ठेवी ताहा पायी जीव थोडा. आम्ही कसं उतराई व्हावं, म्हणजे परतफेड कशी करावी. जीव जरी काढून ठेवला तरी तो कमीच आहे. संतांचा भाव पहा. उपकाराची परतफेड, अगदी जीव काढून ठेवण्याची तयारी. पण तुम्ही आम्ही उपकाराची परतफेड कसं करतो? एखाद्याच्या घरी खूप जेवतो आपण, वारंवार जेवतो, पण उपकाराचा अपकार केल्याशिवाय राहत नाही आपण. पाठ फिरवले की काम दाखवतो आपण लोकांना. एवढे विचित्र आहे. माणसाच्या जातीसारखी ना विचित्र जातच नाही कोणती. उदाहरण सांगते मी तुम्हाला. उदाहरण सर्वांच्या परिचयाचं आहे, माझ्या आवडीचं आहे. एक शेतकरी गृहस्थ होता. त्यानं 2 तरणी गोरी बैलगाडीला जुंपली आणि शेतामध्ये निघाला. तरण्या गोऱ्यांना काही शिस्तीत चालायची सवय नाही. वादाडात 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 निघाला. शेतामध्ये गेला तो. दिवसभर काम पाहिलं त्यांना शेतातलं. संध्याकाळी पुन्हा घरी यायला लागला. घरी येताना सायंकाळच्या वेळेला गावाकडे जशी गाडी निघाली तशी बैल सुसाट पळायला लागले. आपण सगळे शेतकरी आहोत, आपल्याला माहिती आहे. गाव जवळ आलं की बैल येण्यासारखे करतात, बरोबर. पाहुणे घरात आले की लेकरं उलट्याच उड्या मारतात. त्याचा शोध अजून लागला नाही ना का उड्या मारतात म्हणून. आणि लेकरासारखा विचित्र प्राणी दुसरा कोणता नाही. मंदिरात गेले तर देवाचं काही घेणं देणं नाही, पण घंटा तर वाजलीच पाहिजे. रस्त्यानं चालताना दगड उडव, माती उडव, पाणी उडव, लेकरं विचित्र. एक शिक्षक समोरून आले, एक काट्टा आजोबाच्या हाताला धरून निघालं होतं. शिक्षक बोलले, पप्या
अरे तुझे गुरुजी आलेत, लपून बस. तो म्हटलं आजोबा तुम्हीच लपा. आजोबा म्हटले शाळा 8 दिवसापासून तू बुडवली, मी का लपू? मास्तर तुला मारतील ना. तो म्हटला बाबा मी सांगितलं तू गुरुजींना माझे आजोबा मेलेत म्हणून. किती विचित्र म्हणून लेकरासारखा विचित्र प्राणीच दुसरा कोणता नाही. एक कार्ट्याला सरांनी विचारलं म्हणे बाळ्या चल तू 15 फळांची नावं सांग. तो म्हटला आंबा, म्हणे 2 चिक्कू, दुसरा पपई, अजून 12 नाव सांग. तो म्हटला 1 डझन केळी. 12 आणि 3 15. लेकरासारखा विचित्र प्राणी नाही. पाहुणे घरात आले की लेकरं उलट्याच उड्या मारतात. मी काय उडीच्या विरोधात नाही बरं. उडी ती अशी उडी, कोणती उडी म्हणतात तुमच्याकडे त्याला? कोलांटी उडी. उड्या मारू द्या हो, बापाचा उडी मारा, आईचा उडी मारा का पाहुण्याच्या थोबाडावर. एक तर म्हातारा पाहुणा होता, त्या बिचाऱ्याला 2च दात, काट्यानं उडी मारले 2 दात ठोय. आता म्हाताऱ्याला घरातली माणसं घरात घे ना म्हणा, जाताना असं नव्हतं, येताना असं कसं आलं, एकही दात नाही तोंडामध्ये. लेकरं विचित्र. तसं पाहुणे घरात आले की लेकरं उलट्या उड्या मारतात आणि गाव जवळ आलं की बैल येण्यासारखे करतात. तसं ते बैल नाकात वारं शिरल्यासारखं करायला लागले, सुसाट पडायला लागले. बैल खूप पळायला लागले. पळता पळता बैलाच्या नाकातली व्यसनच तुटली. गाडीवरचा ताबा सुटला. माणूस घाबरला ना. तो म्हटला रस्त्यावरच्या लोकांना सांगायचा दादा बाजूला सरकाव, माझा गाडीवरचा ताबा सुटलाय. त्याची गाडीची स्पीड पाहून लोक म्हणायला लागले हे वेड्या जर दमानं गाडी झालं. अरे भैया रे भैया रे भैया गाडीवाला धीरे गाडी हाथ में धीरे से गाडी हाथ में भैया गाडीवाला धीरे हाथ रे पखवाजाची खूप समज सूचकता आहे की कोणत्या वेळेला काय वाजवलं पाहिजे. खरंच गुणी मुलगी हे पुरुषाचं वाद्य आहे, पण एका मुलीनं एवढ्या ताकदीनं वाजवणं हे तिचं कौतुक आहे. त्याच्यासाठी एकदा टाळी वाजवा. आणि आमचे विठ्ठल बाबा असतील, सगळे गुणी मंडळी असेल, त्यांना सांगायला आवडेल मला हे लेकरू केवळ पखवाजच नाही, तबला, पखवाज, ॲक्टोपॅड, ढोलक, वाद्यातले सगळेच वाद्य वाजवते. हे तिचं वैशिष्ट्य आहे, फार गुणी आहे. तर ते त्याची गाडीची स्पीड पाहून ना लोक म्हणायला लागले जरा दमानं गाडी चालव. तो म्हटला गाडीवरचा ताबा सुटला, बैलाच्या नाकातली व्यसन तुटली, सरका बाजूला. लोक सरकली हो बाजूला, डोंगरकड्याची होती ना, सरकली बाजूला. गाडी गावच्या वेशीत आली, वेशीत होती शांता काकू. याच्या तो पायच थरथर कापायला लागले. हे म्हणता काकू बाजूला सरका. काकू म्हटले नाही सरकणार बाजूला, रस्ता काय तुझ्या, अरे काम्या जागा तुम्हीच भरा, नाही सरकणार बाजूला. काकू रस्ता तुमचाच आहे, बाजूला सरका, चाक पायावरून जाईल, दुखापत होईल. काकू म्हटली गाडी तर येऊ दे, दाखवतेस तुला. बोलाच्या नादात गाडी आली, भर चाक पायावरनं गेलं, कडकन पाय मोडला. काकून दवाखान्यात जायचं तर पोलीस स्टेशनमध्ये गेली. याच्यावर केस नोंदवली, केस कोर्टात, कोर्टातून बोर्डावर, हे घरातच रडत बसलं. याची बायको म्हटली असं काय रडता, वकील लावा, निर्दोष मुक्त व्हा. हे आलं वकिलाकडे, 20,000 केस फायनल करायचे ठरले. वकील साहेब उपकार करा, 7 पिढ्याला कोर्ट कचेरी माहिती नाही, उपकार करा. तुमचा उपकार मी आयुष्यभर विसरणार नाही, पण माणूस कसा गद्दार झाल्याचं राहत नाही ते सांगायचं मला तुम्हाला.
तो काय म्हटला, तुमचा उपकार मी आयुष्यभर विसरणार नाही. वकील म्हटले कटघरात उभं केलं उत्तर एकच दे, बाकीचं काही बोलू नको, बुईंग म्हण तू सुटून जाशील. हे आलं कटघरात उभं राहिलं शांता काकू समोर जज साहेब वरती. वकिलानं याला प्रश्न विचारला, याला याच्या वकिलानं सांगूनच ठेवलं होतं कोणताही प्रश्न पण उत्तर एकच. याला विचारलं वकिलानं, नाव काय तुमचं? ह्यानं सांगितलं बुईंग. वडिलांचं नाव बुईंग, आडनाव बुईंग. वकिलाला पण प्रश्न पडला, 3 बुईंग कसे, नंबर सुद्धा नाही. बुईंग नंबर 1, बुईंग नंबर 2, सारीच बुईंग. गावाचं नाव बुईंग होतं, डोंगर कड्याचं पण बुईंगच म्हटलं, फार चतुर होतं. तालुका बुईंग, जिल्हा बुईंग. या बाईला कसं लागलं बुईंग. इथं कसे आलात बुईंग. अरे चाललंय काय बुईंग. काही जरी विचारलं तरी बुईंगच म्हणायचं. काकू म्हटली जज साहेब मुर्दा आज बुईंग बुईंगच करतोय. काल तर जोरात म्हणत होता काकू बाजूला सरका बाजूला सरका, माझ्या गाडीवरचा ताबा सुटलाय, बैलाच्या नाकातली व्यसन तुटली, चाक पायावरून जाईल, दुखापत होईल. मीच त्याला म्हटले रस्ता काय तुझ्या. हे कोणी कोणाला सांगितलं. काकूनं साहेबांना सांगितलं. साहेबांच्या लक्षात आलं दोषी ही बाई आहे, बाबाचा काही दोष नाही. धरलं तिला टाकलं कस्टडीमध्ये. याला निर्दोष मुक्त केलं. हे उड्या मारतच घरी आलं. नरणारा 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 नरणारा. घरी आलं बायकोला म्हटलं अगोदर कुरडे पापड भजे करून खाऊ दे मला पोटभर. त्यानं कुरडे पापड भजे केले. ह्यानं 10 भजे एकदाच तोंडात भरले. ते चघळून आतमध्ये ढकलायचे. तो वकील दारात हजर. अग्रहस्थ तुम्हाला निर्दोष मुक्त केलं. बोललात काय मला की 7 पिढ्या तुमचे उपकार विसरणार नाही, मरेपर्यंत उपकार विसरणार नाही. माझे पैसे द्यायचे सोडून इकडे भजे खाता. माझ्या पैशाचं काय. ते म्हटलं बुईंग. सुमित महाराज कीर्तन झाल्यावर मला बुईंग करू नका म्हणजे झालं. गजू तसं काही होणार नाही. माणसं सज्जन आहेत, व्रतधारी आहेत. बुईंग होईल का. अय डोंगर कडा नाही ना. जरी मला बुईंग झालं तर मी इथंच बशीन, कुठंच नाही जाईल. विठाल द्या विनोद सोडून बाजूला. महत्वाचं घ्या. माणसाची जात उपकाराचा अपकार करणारी आहे, पण साधूची जात अरे उपकाराची परतफेड उपकारानं करा हे शिकवणारी आहे. काय द्यावे त्यासी भावे उतराई. ठेविता हा पायी जीव थोडा. संतांचा उपकार विसरायचा नाही, ताकदीनं भजन करायचं. विठोबा हरी 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 अभंगामध्ये प्रवास करण्याचा प्रयत्न केला. तुमच्या सगळ्यांना या महायज्ञाचं सुख समाधान लाभो. तुमच्या सगळ्यांचं कल्याण असो. कुठलंही परमार्थिक चिंतन कधीच व्यर्थ जात नाही. माझ्या ताईंनो प्रपंचासाठी आपण खूप वेळ देतो, पण 2 तासाचं कीर्तन 3 तासाची कथा म्हटलं की आपल्याला जड जातं. पण पुण्यवान आहात तुम्ही. पुण्यवानाच्या यादीमध्ये असल्याशिवाय आपल्याला पवित्र भगवान परमात्माचं चिंतन कथा श्रवण करण्याचं सद्भाग्य प्राप्त होऊ शकत नाही. या कथेचा लाभ घ्या, कीर्तनांचा लाभ घ्या, सोडू नका. या पवित्र अशा महान यज्ञासाठी आपल्या कष्टाच्या पैशातून आपल्या प्रपंचातून रुपया का असेना त्याची पट्टी फाडा. 10 रुपये द्या, धर्म कार्यासाठी दान करा. भगवान हा भोलेनाथ तुमची परीक्षा पाहतोय, तुमचं मन पाहतोय. त्याच्या कामात द्या, तो तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही. आणि आपल्याकडे मुलींची वारकरी शिक्षण संस्था आहे. आपण एका सद्गुरू कल्याण स्वामी संस्थांचा जीर्णोद्धार करत आहोत. त्या जीर्णोद्धाराच्या कामासाठी आणि संस्थेच्या संवर्धनासाठी जी लोक मला यूट्यूबला फॉलो करतात त्यांना माहिती आहे. ज्यांना मदत करण्याची इच्छा असेल त्यांनी मदत करावी, त्यांची मदत आम्ही स्वीकारावी. वाटलं रोजची सवय आहे असं वाटलं होतं पण असं द्या. खाली बसा महिला मंडळ. 1-2-5 मिनिटांना काही फरक पडत नाही. जर तुम्ही इथून उठून गेला तर पुढे बसलेला आहे हा जटाशंकराच्या जटातून म्हणून. आणि जाता ना बा असं मध्येच उठून जाणं म्हणजे दुसऱ्याचं पाप घेऊन जाण्यासारखं आहे. तसं जाऊ नका. काय झालं. ज्ञानेश्वर माऊली झालंय का. ज्ञानेश्वर